आतापर्यंतच्या राजकारणाच्या राजकीय जीवनातलं आणि सरकारच्या याच्यामधलं सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळामधलं हे सर्वात चांगलं पॅकेज आहे असं मला वाटतं। राष्ट्रवादी काँग्रेसनं काल शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी केली आणि सरकारनं आज सभागृहात 7,000 कोटी रुपयांची घोषणाही केली। कदाचित सरकारच्या पॅकेजचा अंदाज विरोधकांना आला असावा, त्यामुळेच मोठ्या रकमेची मागणी केली गेली। सरकारचं पॅकेज जरी 7,000 कोटींचं असलं तरी सुद्धा त्यातली प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांना किती मिळणार याबाबत साशंकताच आहे। शेतकऱ्यांना 3,325 कोटी रुपयांची मदत असणार आहे। विशेष म्हणजे सावकारांचं कर्जही सरकारच फेडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। 5,000च्या वर गावं 1 वर्षात दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। दुसरं सावकाराचं कर्ज आहे ते सावकाराचं कर्ज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। 3 महिन्याचं 1 क्वार्टरचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि सर्व पीक जे कर्ज आहे त्या संपूर्ण पीक कर्जाचं संपूर्ण व्याज सरकार माफ करण्याचं आणि कर्जाचं पुनर्गठन करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। तात्पुरतं पॅकेज हे 7,000 कोटी रुपयाचं आहे आणि दीर्घकालीन जे आम्ही उपाययोजना करणार आहे त्या 34,500 कोटी रुपयाच्या उपाययोजना आहेत आणि त्यामुळे राज्याच्या इतिहासामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये आतापर्यंत कुठल्याही सरकारने एवढं उत्कृष्ट पॅकेज शेतकऱ्यांना याच्यापूर्वी दिलं नाही। मराठवाडा विदर्भातलं गेल्या 3 महिन्यातलं वीज बिल माफ करण्यात आलंय। तसंच पीक कर्जाचं व्याज तसंच त्याचं पुनर्गठन करण्याची घोषणाही सरकारनं केली आहे। केंद्राकडून यात मदत मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। वर्षभरात 5,000 गावं दुष्काळमुक्त केली जाणार आहेत। लॉंग टर्म उपाययोजना या पूर्ण महाराष्ट्राकरता त्यांनी ज्या दुष्काळी भागाकरता ज्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात होणारा दुष्काळी जो एरिया आहे त्याकरता 34,500 कोटी रुपयाचं पॅकेज त्यांनी त्या ठिकाणी दिलं। त्याच्यामध्ये लॉंग टर्म उपाययोजना खूप आहेत, चांगल्या उपाययोजना आहेत आणि शॉर्ट टर्म जर विचार केला तर 7,000 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी त्यांनी दिलासा दिला आहे 19,000 गावांकरता। 5,000 गावं हे दुष्काळमुक्त करण्याची योजना त्यांनी जाहीर केली आणि त्याच्यामध्ये लॉंग टर्म उपाययोजना करून 5,000 गावाचं दुष्काळमुक्त करणार आहे। ठिकाणी 3 महिन्याचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला या क्वार्टरचं आणि बाकी जे वीज बिल आहे त्यात 50% वीज बिल माफ करणे आणि 50% वीज बिल माफ करून कृषी संजीवनी योजना त्या ठिकाणी राबवण्याची ती योजना त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। सरकारनं केलेल्या घोषणांवर विरोधकांनी टीका केली आहे। कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याचं काँग्रेसनं म्हटलंय। तर सरकारच्या घोषणा प्रत्यक्षात कशा उतरणार असा सवाल अजित पवार यांनी केलाय। खानदेशमधल्या संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना खरं म्हणजे तातडीनं मदत काय याला महत्व आहे। पुढच्या 5 वर्षात जे करणार आहे त्या ज्या घोषणा केल्या त्या आमच्या लोकशाही आघाडीच्या सरकारने मागच्या 15 वर्षात जे कार्यक्रम घेतलेले आहेत त्याचीच बेरीज करून या 5 वर्षातली त्यांनी सांगितलेली आहे। पण आज तातडीची मदत सोयाबीनच्या उत्पादकाला काय, कपाशीच्या उत्पादनाला काय किंवा धानाच्या उत्पादकाला काय किंवा खानदेशमधल्या किंवा आमच्या नाशिकच्या संकटात पडलेल्या शेतकऱ्याला काय याच्याविषयी कोणतंही स्पष्टीकरण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देता आलं नाही, किंबहुना उल्लेखही त्यांनी केला नाही। विशेष बाब म्हणून फक्त मराठवाडा आणि विदर्भाकरता योजना जाहीर करण्यापेक्षा ज्या भागात दुष्काळाची स्थिती आहे आणि 50 पैसे आणेवारी कमी आहे त्या ठिकाणी ती लागू करावी ही खरं धोरण प्रादेशिक धोरण पेक्षा राज्याचं धोरण म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला पाहिजे होतं। म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत अशा सगळ्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या करता जी आम्ही मागणी केली होती। महाराष्ट्रात असं कधी होत नाही कुठल्या तरी एका विभागासाठी निर्णय घेतले जात नाहीत। ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या सर्वांच्यासाठी निर्णय होतात आणि म्हणून आज जो निर्णय सांगितलेला आहे त्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन किंवा म्हणणं एवढंच आहे, तालुका घटक धरून आणि त्याच्या पुढं गाव घटक धरून ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या सर्वांना सहाय्य करणं, मदत करणं हे सरकारचं कर्तव्य आहे। आपण याच्यात जर पाहिलं तर कोरडवाहू शेतकरी आणि सिंचन शेतकरी ज्याला विद्युत बिल आहे त्याला अधिक फायदा आहे।
जो पाणी घेतो त्याचा जास्त फायदा आहे आणि ज्याचा कोरडवाहू शेतकरी आहे त्याचा कमी फायदा आहे. म्हणजे एकंदरीत अजूनही आपण जर पाहिलं तर फळ उत्पादक शेतकऱ्याला दिलेल्या योजना, आपल्या बिलाची माफी हे कोरडवाहू शेतकऱ्याला कुठंच भेटणार नाही. आणि म्हणून कोरडवाहू शेतकऱ्याला देणारी मदत आता वाढवून दिली पाहिजे, ते आम्ही आग्रह धरणार. का तुम्ही जसं सिंचन उत्पादक शेतकरी असला त्याला 10,000 रुपये हेक्टरी देता आणि याला 5,000 देता आणि मग इकडे वीज दूध बिल त्याचं माफ होते, इकडे बाकीच्या गोष्टी त्याला सगळं होतं, ते इकडे कोरडवाहू शेतकऱ्याला भेटत नाही. त्याचा आग्रह आता आम्ही या पॅकेजच्या दरम्यान जे उद्या सलग 3 वर्षांपासून मराठवाडा विदर्भात दुष्काळ आहे. खरीप रब्बी सगळे हंगाम गेलेत. कधी गारपिटीनं तर कधी कोरड्या दुष्काळानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. त्यातच कापसाला 4,000 तर सोयाबीनला 32 रुपयांचा अत्यल्प भाव देण्यात आलाय. हे कमी म्हणून की काय, दुधाचे भावही पाडले जात आहेत. मग शेतकरी अशा स्थितीत पॅकेजनं तरी सावरणार का, हा सवालच आहे. संजय डाफसह संजय तुमराम, साम टीव्ही, नागपूर.